सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे यांनी भगवान महादेव सांबरे या नावाने मोफत रुग्णालय चालू केले। या रुग्णालयाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। उद्घाटन करून एकच दिवस झाला असून या मोफत रुग्णालयात रुग्णांनी दुसऱ्याच दिवशी गर्दी केलेली पाहायला मिळाली। पैशाअभावी गरिबांना उपचार घेता येत नव्हते, मात्र आता या रुग्णालयात गरीबातील गरीब रुग्णही उपचार घेऊ शकतो व येत्या 15 दिवसात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणार असं आश्वासन जिजाऊ संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष महेंद्र मांडवकर यांनी दिले। नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र मांडवकर, जिल्हाध्यक्ष जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था। आपल्या हॉस्पिटलचं कालच उद्घाटन झालेलं आहे। हॉस्पिटलचं नावच आपले असं आहे की श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय रत्नागिरी। आपण आता माझ्या पाठीमागे बघत असाल, एवढी गर्दी आहे। हॉस्पिटलचं उद्घाटन तर कालच झालं। असं असताना लोकांमध्ये अवेअरनेस किंवा लोकांमध्ये ही गरज होती आणि ही गरज आता एवढी जी गर्दी आहे ती पाहून आपल्याला सहज लक्षात येईल आणि ह्या गरजेप्रमाणे आम्ही जास्तीत जास्त लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत। यापूर्वी देखील आपण अनेक सेवा दिलेल्या आहेत, मात्र आता आपल्या रत्नागिरीच्या भूमीमध्ये हे हॉस्पिटल चालू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अपेंडिक्सपासून अगदी पित्ताशयापासून मोतीबिंदू असेल किंवा एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया ह्या पूर्णपणे मोफत होणार आहेत। त्यासाठी कुठल्याही जाती धर्म किंवा कुठल्याही उत्पन्नाची देखील अट सांबरे साहेबांनी ठेवलेली नाही आहे। तर अशा प्रकारचं हे रुग्णालय सांबरे साहेबांनी इथं सुरू केलेलं आहे। गोरगरीब जनतेला त्याचा लाभ घ्यायला पहिल्या दिवसापासून सुरुवात केलेली आहे। तर मी या सगळ्या जनतेला देखील नक्कीच आवाहन करेन की तुम्ही नक्की आपल्या घरातलं हॉस्पिटल आहे याप्रमाणे हे हॉस्पिटलला या। त्यामध्ये तुम्हाला घरातल्या जशी सेवा मिळेल त्याचप्रमाणे आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करू। आता जवळपास सकाळपासून 200 पेशंट इथे येऊन गेले। आमच्याकडे रेकॉर्ड आहे, जवळपास 200 वेगवेगळे पेशंट आपण सुरू झालेत। काही ठराविक अजून शस्त्रक्रिया, काही ठराविक प्रकारचे डॉक्टर आपल्याकडे येणार आहेत, पण येत्या 15 जून नंतर इथं सगळ्या प्रकारे जेवढ्या आम्ही लोकांना आजपर्यंत सांगितल्या आहेत एवढ्या सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतील। काही ठराविक डॉक्टर्स वगैरे आपल्याला मिळायचे आहेत की त्यास महत्त्वाचे आहेत की चांगले डॉक्टर आणणं महत्त्वाचं आहे। अशा अनेक डॉक्टरांशी आपलं बोलणं चालू, पण 15 तारखेनंतर सगळ्याच प्रकारच्या जेवढ्या आम्ही आजपर्यंत सांगितल्या आहेत तेवढ्या सगळ्या शस्त्रक्रिया असतील, सगळ्या आजारांवर उपचार असतील, हे पूर्णपणे मोफत इथे सुरू होतील। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।